नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आता 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका, लग्न सीझन आले. आता सोन्याची लकाकी तर चांदीची भरारी वाढली. UGCच्या समता स्थापना नियमावलीला न्यायालयाकडून स्थगिती. आपण जर कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा नियमित ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर. आता 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या जाहीर, तर मतमोजणी होणार 9 फेब्रुवारीला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे भीषण विमान अपघातामध्ये निधन झाले. यामुळे राज्यामध्ये 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला असल्यामुळे 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीच्या निवडणुकाचा उर्वरित टप्पा बदलवण्यात आलेला आहे आणि तो 7 फेब्रुवारीला मतदान होणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. प्रचाराची मुदत 5 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजतापर्यंत करण्यात आलेली आहे. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने गुरुवारी घेणार असल्याचे. उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. लग्न सीझन देखील सुरू होणार आहे आणि या सीझनासमोरच नवीन वर्षामध्ये सोने आणि चांदी याचे भाव देखील वाढत आहे. चांदी आणि सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. दरवाढीचे नवनवीन विक्रम स्थापन होताना दिसून येत आहे. अशातच गुरुवारी चांदीचा GSTS प्रति किलो दर 4,05,202 रुपये नोंदवण्यात आलेला आहे, तर सोन्याचा GST प्रति दर ग्रॅम 1,86,842 रुपये होता. मुख्य म्हणजे केवळ 24 तासात चांदीच्या दरामध्ये 22,042 रुपयाची तर सोन्याच्या दरात 17,510 रुपयाची वाढ झालेली आहे. ऐन लग्नसराईचा मोसम सुरू असतानाच वाढ असलेले हे दर सामान्य ग्राहकांची चिंता वाढवणारे ठरत आहे. गेल्या वर्षापासून सोने आणि चांदीचे दर झपाट्याने वाढत आहे. सोने प्रति ग्रॅम 20 लाख रुपयाकडे वाटचाल करीत असून चांदीचा प्रति किलो दर 5 लाख रुपयावर पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. येथून पुढे संपूर्ण उन्हाळभर विवाहाचे मुहूर्त आहेत. या काळात लग्न कार्य असलेल्या सोने खरेदी करणे काहीसे कठीण जाणार असले तरी बाजाराची स्थिती पाहता दर अशाच गतीने. UGCने समता स्थापन करण्याच्या नियमावलीला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कोणताही जातीभेद केला जाणार नाही, यासाठी एक समिती स्थापन करून या समितीद्वारे अशा प्रकारचे प्रकरण. UGCने शैक्षणिक संस्थांमध्ये अजूनही जातीभेद पाळला जात असून यामध्ये SC, ST आणि OBCच्या विद्यार्थ्यांना अजूनही त्रास दिला जातो. अशा प्रकारच्या काही घटना अजूनही घडत आहे, तर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्यासुद्धा केल्याचे या जातीभेदामुळे. तर अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी UGCने समता समिती स्थापण्याच्या नियमावली पारित केलेल्या होत्या, परंतु न्यायालयाने या नियमावली स्थगित करण्याचे आदेश दिलेले आहे. विद्यापीठातील जातीभेदाबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGCने नुकत्याच प्रस्तुत केलेल्या नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. ही नियमावली संदिग्ध आणि गैरवापरक्षम असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप केलेला नाही तर त्याचा गंभीर परिणाम होईल, समाजात फूट पडेल, अशी टिप्पणीही न्यायालयाने केलेली आहे.
UGCची जातीभेदीची व्याख्या संकुचित आणि काही प्रवर्गांना संस्थात्मक संरक्षणापासून वंचित ठेवणारी आहे, असा आरोप करीत या नव्या नियमावलीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या नियमावलीचे देशभर पडसाद उमटत असून ही नियमावली तातडीने रद्द करण्याची मागणी काही विद्यार्थी संघटनांनी केलेली आहे. या संदर्भातील याचिकावर सुनावणी घेताना सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार आणि UGCला नोटीस बजावून 19 मार्चपर्यंत भूमिका मांडण्याचे निर्देश दिलेले आहे. प्रख्यात न्यायमूर्तीचा समावेश असलेल्या समितीमार्फत या नियमावलीचा फेरविचार करावा, असा सल्लाही न्यायालयाने केंद्र व UGCला दिलेला आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.